सांगलीच्या जागेवर अजूनही तिढा कायम। 1-2 दिवसात मवियाचं जागा वाटप जाहीर होईल। मविया मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। मनसे लवकरच महायुतीत सहभागी होईल याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच करतील। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची माहिती। बारामतीत अजितदादांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे पडसाद कल्याण आणि ठाण्यात उमटतील। आमदार अमोल मिटकरींचा शिंदे गटाला इशारा। शिवतारेंची एवढं बोलण्याची ताकद नाही। अजितदादांच्या मागे पुढे फिरणारी व्यक्ती आज एवढ्या ताकदीनं कसं बोलते याचा स्क्रिप्ट रायटर शोधला पाहिजे, अमोल मिटकरींचा आरोप। मवियाच्या काळात याकूबचं थडगं सजवलं ही औरंगजेबची वृत्ती। मोदी औरंगजेब तुलनेवरून राऊतांना शेलारांचं प्रत्युत्तर। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना राऊतांनी पुरावे मागितले होते। ही औरंगजेबी मनोवृत्ती नाही का, शेलारांचा सवाल। श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे स्वामी सरस्वतीनंद महाराज निवडणुकीच्या रिंगणात। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाराजांना उमेदवारी। त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील सर्व साधू महंतांचा पाठिंबा असल्याचा दावा। जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना नोटीस। मी रामटेक लोकसभा मतदारसंघातूून भाजपला कडवी झुंज देऊ शकते म्हणून भाजपनं माझ्या विरोधात केलेला हा कट असल्याचा रश्मी बर्वेंचा आरोप। अकोल्यातही महायुतीत धुसफूस। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिला नसल्याचा आरोप। तर भाजपचा अकोल्यातील व्यवहार हेकेखोरपणाचा। आमदार अमोल मिटकरींचा भाजपवर गंभीर आरोप। विजय शिवतारेंच्या बंडखोरीचे परिणाम राज्यभर उमटतील। आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। तर शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवार गट करणार नाही, बनसोडेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। उद्धव ठाकरेंची सांगलीच्या मिरजमध्ये जनसंवाद सभा। सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या नावाची घोषणा होणार, चंद्रहार पाटलांना विश्वास। स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसोबत छेडछाड करणाऱ्या आरोपीला भाईंदर पश्चिमेतून अटक। आरोपीनं फोटोवरील संतांच्या चेहऱ्याच्या जागी पंतप्रधान मोदींचा फोटो लावून सोशल मीडियावर पोस्ट केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।